नमस्कार, मी राज किचन मध्ये तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत. आज आपण करणार आहोत एकदम अशी खुसखुशीत करंजी. चला तर मग रेसिपीला सुरुवात करू. सगळ्यात आधी कढई गरम करायला ठेवली. त्याच्यामध्ये टाकायचं आपल्याला 2 ते 3 चमचे तूप. तूप चांगलं वितळलं गेलं की याच्यामध्ये आपल्याला रवा भाजून घ्यायचा. इथं मी 1 वाटी रवा घेतलाय. ते चांगलं आपल्याला कमी गॅसवर चांगलं असं भाजून घ्यायचं आहे. खमंग 3 ते 4 मिनिटं लागतील. असं रवा फुलला पाहिजे इतपत आपल्याला हा रवा भाजून घ्यायचा आहे. असा हलकासा सुगंध यायला लागला की समजून घ्यायचं रवा भाजलाय म्हणून. तर रवा फुलायला लागलाय मस्त. तुम्ही बघू शकता मस्त रवा भाजलाय. आता आपण काढून घेऊ. आता इथं मी किसलेलं खोबरं घेतलंय 2 वाटी. हे मस्त असं खरपूस होईपर्यंत भाजून घ्यायचंय. असं हलकासा सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला हे खोबरं भाजून घ्यायचंय. सगळं साहित्य असं भाजून घेतलं ना तर छान असं चव चांगली येते आणि जास्त दिवस करंजी टिकते. चला मस्त खोबरं भाजून झालंय तर आपण खोबरं काढून घेऊ. आता याच कढईमध्ये आपल्याला 1 चमचा तूप टाकायचंय आणि काजू आणि बदाम भाजून घ्यायचे. तर मी 10 ते 12 काजू 10-12 बदाम घेतले. ते असं क्रंची होईपर्यंत भाजून घ्यायचे. काजू बदाम भाजून झाले की काढून घ्यायचे. आणि आता आपल्याला हे मिक्सर मध्ये बारीक करून घ्यायचे. तर सगळ्यात अगोदर आपण साखर काढून घेऊया. इथे 1 वाटी साखर घेतली मी आणि 5 ते 6 इलायची घेतले. आता याची आपल्याला पिठी करून घ्यायची. चला साखर पिठी तयार झाली. आता आपण याच्यामध्ये काजू आणि बदाम बारीक करून घेऊ. थोडस असं जाडसर ठेवायचंय. चला दोन्ही साहित्य काढून झालं. आता आपण सारण मिक्स करायचंय आपल्याला. आता सगळं एकत्र करायचंय. तर रव्यामध्ये खोबरं टाकलंय. आता काजू बदामचं कूट टाकायचंय. एकदा मिक्स करून घेऊया एकदा याला सगळं. ते चांगलं मिक्स करून झालं की याच्यामध्ये आपल्याला पिठी साखर घालायची. त्याच्यामध्ये पिठी साखर घालायची आणि पूर्ण असं मिक्स करून घ्यायचं. सगळं असं एकजीव झालं पाहिजे. सगळं साहित्य थंड झाल्यावरच घालायचंय आपल्याला याच्यामध्ये साखर. चला आपलं सारण तयार झालंय. आता आपण सारण बाजूला ठेवू आणि करंजीसाठी लागणारं पीठ तयार करून घेऊ. आपण पीठ भिजवून घेऊ. तर इथं मी 1.5 वाटी मैदा घेतलाय आणि अर्धा वाटी रवा घेतलाय. एकदम पाव चमचा याच्यामध्ये मीठ टाकायचंय. मिक्स करून घ्यायचं एकदा. आता मिक्स झालं की याच्यामध्ये आपल्याला तूप घालायचंय. तुपाचं मोहन घालायचंय 3 ते 4 चमचे. आता हे तूप चांगलं असं पिठाला चोळून घ्यायचंय. चांगलं असं मिक्स झालं पाहिजे याच्यामध्ये. चांगलं मिक्स करून झालं की याच्यामध्ये थोडं थोडं पाणी टाकून आपल्याला याचं पीठ भिजवून घ्यायचंय. पोळीला भिजवत त्याच्यापेक्षा थोडंसं घट्ट भिजवायचं. तर तुम्ही बघू शकता पीठ भिजून तयार झालंय. आता 5 मिनिटं आपण याला फुलू देऊ. चांगलं भिजलं पाहिजे. आता आपण करंजीसाठी लागणारा साठा तयार करून घेऊ. 3 चमचे तूप घेतलंय. त्याच्यामध्ये 1 ते 1.5 चमचा मैदा टाकायचा आहे. अशी पेस्ट तयार करून घ्यायची.
याने काय होईल, करंजी एकदम अशी खुसखुशीत तयार होते साठा लावल्यामुळे. साठा तयार झालाय तर आपण पारी तयार करून घेऊया. आता करंजीसाठी लागणार. आता आपल्याला काय करायचंय, ते 4 भाग करायचे आणि याच्या अशा पोळ्या लाटून घ्यायच्या. थोडस मैदा लावू शकतं. अशा मी 3 पोळ्या लाटून घ्यायच्या आहेत. आता या पोळीवर आपल्याला आपण जी पेस्ट तयार केली होती साठा, तो लावून घ्यायचा आहे. असं सगळीकडून थोडा थोडा लावून घ्यायचा आहे. साठा लावला की याच्यावर पोळी टाकायची आहे. तर परत याला साठा लावायचा आहे. आता याचा रोल तयार करून घ्यायचा आहे आपल्याला. तर रोल तयार झाला की याच्या आपल्याला अशा छोट्या छोट्या लाट्या तयार करायच्या. असे छोटे छोटे गोळे तयार करून घ्यायचे याचे. चला आता आपण एक एक पारी तयार करून घेऊया. आपल्याला करंजी किती छोटी मोठी पाहिजे त्या हिशोबाने आपल्याला हे लाट्या तयार करायच्या. अशी पारी लाटून घ्यायची. आता आपल्याला थोडीशी अशी खूप जास्त पातळी नाही, खूप जास्त जाड पण नाही. हे बघा, तुम्ही बघू शकता अशी पारी तयार केली आहे मी. परत लाटून घेऊ. तर पारी लाटून झाली तर करंजी भरायला घेऊ. त्याच्या साईडने पाणी लावायचं, अर्ध्या साईडनच लावायचंय. अशी बोटावर ठेवून आता याच्या अर्धा भाग पॅक करून घ्यायचंय. अर्धा भाग बंद करायचा आणि अर्धा भाग पुढे ठेवायचा, म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये सारण भरता येईल. आता 1 ते 1.5 चमचा आपल्याला याच्यामध्ये सारण भरायचंय. जेवढं पाहिजे तेवढं सारण भरू शकतो आपण. आता परत त्याला साईडने पाणी लावायचंय आणि करंजी अशी पॅक करून घ्यायची. त्या चमच्याने याला डिझाईन पाडून घ्यायची आणि जो शिल्लकचा भाग असतो एक्स्ट्रा त्याला कट करून घ्यायचं आणि याला डिझाईन तयार होती. मस्त मस्त अशी गुबगुबीत आपली करंजी तयार झाली आहे. आता आपण सगळ्या करंज्या अशाच तयार करून घ्यायच्या. तर करंजी तयार झाली. आता आपण तळायला घेऊ. मध्यम आचेवर आता हे तेल गरम करून घ्यायचंय आणि करंजी तळून घ्यायची. सोनेरी रंग येईपर्यंत आपल्याला करंजी तळून घ्यायची. तुम्ही बघू शकता एकदम अशी सोनेरी रंग आलाय करंजीला. एकदम मस्त तळल्या गेली. तर आपण काढून घेऊ. अशी खुसखुशीत आणि मस्त अशी करंजी आपली बनून तयार झाली आहे. बघू शकता एकदम आपली कुरकुरीत खुसखुशीत अशी करंजी तयार झाली आहे. एकदा नक्की करून बघा. रेसिपी आवडली तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया अशाच एक नवीन रेसिपी सोबत पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.